ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळीतील नंदगाव वसाहतीतील नागरिक करणार 1 मे रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। 500 लोकांची लोकवस्ती असून सुद्धा गेल्या 50 वर्षात आम्हाला रस्ता नाही, संघर्षमय जीवन जगावे लागत आहे। शासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। आश्वासनाशिवाय आम्हाला काही मिळत नाही। आता आमची सहनशीलता संपली आहे। आता आम्ही आमच्या कुटुंबियांसह तहसील कार्यालय शिरोळ समोर 1 मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा कोथळी तालुका शिरोळ येथील नंदीवाले समाजातील नंदगाव वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे। या निवेदनाची प्रत प्रांत कार्यालय गटविकास अधिकारी ग्रामपंचायत जयसिंगपूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली असल्याची माहिती नंदगाव वसाहतीतील प्रमुख अखिल नंदीवाले समाज संघटना राज्य उपाध्यक्ष महेश यक्काप्पा नंदीवाले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश नंदीवाले, माजी तालुका अध्यक्ष महेश संभाजी नंदीवाले, यल्लाप्पा नंदीवाले यांनी दिली। ते म्हणाले, वयोवृद्ध व शाळेसाठी जाणाऱ्या मुलांना कसरत करावी लागते, तसेच विशेषतः पावसाळ्यात गुडघ्या एवढ्या चिखलातून मार्ग काढत जावं लागतं। गावापासून 2 किलोमीटरवरती वस्ती असल्याने पावसाळ्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। मुलांचे भविष्य अंधारमय बनलं आहे। काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय आमच्या समाजाने घेतला होता। दरम्यान तहसीलदार यांच्याबरोबरच झालेल्या बैठकीत आम्हाला 3 महिन्यात रस्ता करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आज अखेर ते पूर्ण झालं नाही। आमचा रस्ता न झाल्यास भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीवरही आमचा बहिष्कार कायम राहणार आहे। यावेळी रामा नंदीवाले, यल्लाप्पा नंदीवाले, परसू नंदीवाले, माणिक नंदीवाले, लव नंदीवाले, बाजीराव नंदीवाले, राकेश नंदीवाले, संतोष नंदीवाले, पांडुरंग नंदीवाले, मानेश्वर नंदीवाले आदींसह समाज बांधव उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी।